वर्षी सुद्धा बौद्धीचे परमपूज्य परमात्मा शिवकुमारच्या वतीने 15 नोव्हेंबर जनरल हवन कार्य, हा जनरल हवन कार्य का घडवले जाते तर महात्यागी बाबा जमदूजींनी 25 ऑगस्ट 1948 ला एका भगवंताची प्राप्ती केली आणि एका भगवंताची प्राप्ती केल्यानंतर बाबांना विधावस्था म्हणजे महान त्यागी बाबा जमदूजी ज्या भगवंताची प्राप्ती केली तेव्हापासून म्हणजे 25 ऑगस्ट 1948 पासून तर 14 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत ज्या ठिकाणी ज्यांनी परमेश्वराची प्राप्ती केली त्या ठिकाणापासून त्याच ठिकाणी एकाच ठिकाणी अशा अवस्थेत विधावस्थेत होते. त्यांची दिनचर्या कुठलेच कार्य करत नव्हती, एका जागी पडून होते, ते हालत नाही डोळत नाही होते. परिवारातले लोक म्हणत किंवा आजूबाजूचे म्हणत की बाबा शरीर सोडून गेले, परंतु आम्हा सर्वांच्या मातोश्री वाराणसी यांना एक आत्मविश्वास होता आणि त्या भगवंताला विनंती करत की माझ्या पती माझ्या जवळ पाहिजे, गृहस्थ जीवनाचं पाहिजे. आणि म्हणून कुटुंबातील सर्व लोकांनी भगवंताला विनंती केली की भगवान बाबा हनुमानजी महानतेगी बाबा जमदूजी ज्यांनी ज्या परमेश्वराची प्राप्ती केली ते व्यक्ती या ठिकाणी प्रपंच साधून परमात्म्याचे कार्य करावे अशी परिवारांना विनंती केली. आणि त्या दिवशी रात्री म्हणजे 14 नोव्हेंबरच्या रात्री महात्यागी बाबा जमदूजी विधावस्थेतून गृहस्थी जीवनात प्रवेश केला. आणि मग बाबांनी आदेश दिला की 15 नोव्हेंबर या दिवशी बाबांनी आपल्या घरी आनंदाचा म्हणून एक हवन कार्य घडविलं. आणि तो हवन कार्य जेव्हा बाबांनी या मानव धर्माची स्थापना केली, हळूहळू शंकर वाढण्याची सुरुवात झाली आणि नंतर प्रपंच साधून परमात्मा करणे बाबांनी सुद्धा सुरुवात केली. आणि ज्यावेळेस मंडळ स्थापन झाले त्यावेळेस बाबांनी मंडळाला आदेश दिले की 15 नोव्हेंबर हा जनरल हवन कार्याचा दिवस, या दिवशी मंडळात एक जनरल हवन कार्य घडवावे हा आदेश महान त्यागी बाबा जमदूजीने दिला. आणि तेव्हापासून आजपर्यंत नागपूरच्या मंडळाला 15 नोव्हेंबरला जनरल हवन कार्य होत होतं. परंतु बाबा 2004 ला आत्मरूपाच्या माध्यमातून या पृथ्वीच्या पाठीवर आले आणि या मंडळाची या भवनाची नीव महान त्यागी बाबा जमदूजीने 1968 ठेवली. गुरुजीच्या मार्गदर्शनातून हा मंडळ स्थापन होऊन हे पुढे भव्य दिव्य इमारत या ठिकाणी झाली. आणि बाबांनी गुरुजीला सुद्धा आदेश दिले की ज्याप्रमाणे नागपूरच्या भवनात जे कार्यक्रम होतात ते कार्यक्रम या ठिकाणी करण्यात यावे. आणि म्हणून 2005 पासून या ठिकाणी सुद्धा 15 नोव्हेंबरला हवन कार्याची सुरुवात झाली. आणि तेव्हापासून आजपर्यंत या ठिकाणी 15 नोव्हेंबर हे जनरल हवन कार्य घडविण्यात येते. परंतु आता अजून एक नवीन बातमी मागच्या दिवसात आमच्या समोर येऊन राहिली की आम्ही प्रत्येक गावोगावी भवन तयार होऊन राहिले आणि त्या ठिकाणी सुद्धा सामूहिक फोटो असते. आणि त्या ठिकाणी सुद्धा मी मागे नागाडोंगरी चिखलाबाई या साईडला गेलो, तिथं सुद्धा भवन आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा 15 नोव्हेंबरला हवन कार्य घडवतात. परंतु हा आदेश नाही आहे या ठिकाणी भवन आहे त्या ठिकाणी घडवल्या पाहिजे म्हणून, फक्त मंडळाला आदेश आहे. आणि मोहाडी मंडळाला सुद्धा बाबांनी आदेश दिला तेव्हा या ठिकाणी हवन करायला सुरुवात झाली, नाही तर मोहाडीचा भवन तयारी झाला होता. परंतु मंडळाला बाबांचा आदेश नव्हता म्हणून या ठिकाणी 15 नोव्हेंबरची हवन कार्य होत नव्हती. हे सर्व मार्गदर्शकांनी याची दक्षता घ्यावा. आणि ज्या परिसरात शाखा असतील किंवा मंडळ असतील, गाव लेवलवर मंडळ स्थापन केले असतील, त्यांनाही सूचना आहे की त्यांनी सुद्धा हा जनरल हवन कार्य कुठंच घडवू नये. आणि या दिवशी सुद्धा कोणी सामूहिक जसं घरी हवन
सर्वांच्या घरी बाबा हनुमानजीच्या प्रतिमा आहेत, वैयक्तिक हार सुद्धा त्यांनी या दिवशी घालू नये हा जत्र लावून कार्य आहे आणि भक्त मंडळाला आदेश आहे। त्या दिवशी सर्व मार्गदर्शकांनी आपापल्या परिसरातील सेवकांना सूचना देवा बैठकीच्या माध्यमातून दरवर्षी या दिवशी सर्व सेवकांनी उपवास करावे। काही सेवक उपवास करत नाही आणि समजून ज्या रिश्तेदार पाहुणाही गावी घरी आला त्याला भानाही नसते की आज 15 नोव्हेंबर आहे, जनरल हवन करण्याचा दिवस आहे, त्या दिवशी पाळवाही करतात, मांसाहारही करतात। आणि म्हणून ह्या सूचना सेवकांना माहीत नसते, पण आमची जे मार्गदर्शक मंडळी व्यासपीठावर बसली आहे यांना सूचना देतो की त्यांच्याकडे जातीने लक्ष द्यावं। हे येणारे कार्यक्रम असते 15 नोव्हेंबर, 3 एप्रिल, 3 ऑक्टोबर, 30 जानेवारी, हे कुठल्याही कार्यक्रमाची बैठकाच्या अगोदर एका आठवड्याच्या अगोदर या सूचना द्यावा की मोवाळी मंडळात बैठक आहे, कार्यक्रम आहे, त्याची सूचना देणं, त्या निमित्तानं हवन कार्य होईल याची सूचना देणं, उपवास करणे याची सूचना देणं हे मार्गदर्शकाचे कर्तव्य आहे। आणि यावरती सुद्धा म्हणजे पुढच्या वर्षी 2025ला 12 वर्षाच्या त्याग येणार आहे, त्या त्यागाचे कार्य सुद्धा जे त्यागी सेवक आहेत ज्यांच्या घरी बाबा हनुमानजीची फोटो आहे ते सेवक त्याग घेतील, जे साध्या कार्यात आहेत त्याला त्याग भेटणार नाही। आणि म्हणून मार्गदर्शकांना सूचना आहे की जेवढे सेवक जास्त त्यागी करता येईल त्यांनी जुलै महिन्याच्या अगोदर त्यागी करून टाकावे, जेणेकरून त्यांना ते कार्य घडवण्याची संधी भेटेल। आणि ज्यांच्याही नाव होऊनी त्या कार्यात येतील त्या नाव होऊनी तेवढे दिवस थांबवून ते पुढे त्याग संपल्यानंतर 42 दिवसाच्या त्याग संपल्यानंतर ते त्यागाचे कार्य संपल्यानंतर त्यांना त्या पुढच्या नावनी घडवण्यात येतील। कारण काही मार्गदर्शकांच्या सूचना येतात, फोन येतात, आम्ही कसा करू, परंतु अजून त्या गोष्टीला वेळ आहे आणि तो वेळ जरी असला तरी मार्गदर्शकांनी ह्या गोष्टी डोक्यात ठेवावा की कशा प्रकारे नियोजन करायचे आहे। आणि जास्तीत जास्त जर सेवक साधे कार्यात असतील त्यांना त्यागी करण्याचा प्रयत्न करा। जे कुटुंबात वेगळे झाले आहेत, जसे भाऊ दोन भाऊ आहेत, कुटुंबात फोटो आहे, भाऊ अलग आहे, भाऊ अलग आहे, त्यांना फोटो नाही आहे, त्यांनाही सुद्धा त्यागी करून टाका, जेणेकरून 12 वर्षाच्या त्याग त्यांना घेता येईल, ह्याही सूचना आहेत। आणि महान त्यागी बाबा जुमदेजी 2004 पासून या पृथ्वी तलावर आत्मस्वरूपाच्या माध्यमातून कार्य करतात। त्यांच्या विचाराच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडले आहेत, अनेक सेवकांच्या अडचणी ज्या ज्या मोठ्या अडचणी होत्या त्या अडचणी सोडवण्यात जेव्हा मार्गदर्शक समर्थ नव्हते तेव्हा महान त्यागी बाबा जुमदेजी आत्मबलाच्या माध्यमातून आणि त्यांच्या विचाराच्या माध्यमातून या ठिकाणी बहुतेक